आपल्यासमोर एक उदाहरण आहे. उदाहरणामध्ये वर्तुळात काही संख्या दिलेल्या आहेत 6, 132, 12, 56 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? पर्याय आहेत 20, 18, 48, 30. तर या प्रश्नासाठी आपल्याला निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल की 2चा वर्ग अधिक 2, 2चा वर्ग अधिक 2 केले असता आपल्याला 6 मिळते. तसेच 3चा वर्ग अधिक 3 केले असता आपल्याला 12 मिळते. 11चा वर्ग अधिक 11 केले असता आपल्याला 132 मिळतात. 7चा वर्ग अधिक 7 केले असता आपल्याला 56 मिळतात. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागीची संख्या अशी असणार आहे की त्याच संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या. आणि मग आपण जर उत्तराकडे गेलो तर आपल्याला इथं 2 उत्तर अशी दिसत आहेत की त्याच संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या केली असता उत्तर येतं 4चा वर्ग अधिक 4. 4चा वर्ग 16 अधिक 4 20. 20 पण पर्याय आहे. आणि दुसरं 5चा वर्ग अधिक 5. 5चा वर्ग 25 अधिक 5 30. हाही पर्याय आपल्याकडे आहे. मग योग्य पर्याय कसा निवडावा लागेल? जर योग्य पर्याय नीट बघितला आपण पहिल्यांदा आपण 2चा वर्ग घेतला होता, नंतर आपण 3चा वर्ग घेतला, नंतर आपल्याकडे 11चा वर्ग आहे, नंतर आपल्याकडे 7चा वर्ग आहे. म्हणजे या संख्या सगळ्या नीट निरीक्षण केलं तर मूळ संख्या दिसतात. 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, 7 मूळ आहे, 11 मूळ आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा मूळ संख्येचाच विचार करावा लागेल. आणि मग 5 ही मूळ संख्या आहे आणि 5चा वर्ग अधिक 5 बरोबर 30 हे उत्तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे. हे नाही.